ऐन लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला जळगावमध्ये मोठा धक्का बसलाय। भाजपचे जळगावमधले विद्यमान खासदार उन्मेष पाटील खासदार संजय राऊत यांच्या भेटीला पोहोचलेत आणि भाजपचे जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेष पाटील आणि पारोळ्याचे भाजपचे लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पवार शिवसेना ठाकरे गटाच्या वाटेवर असल्याचं कळतंय। आजच ठाकरे गटामध्ये ते प्रवेश करण्याची शक्यता आहे। खासदार उन्मेष पाटलांना भाजपनं तिकीट कापलं त्यामुळे ते नाराज होते आणि ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर जळगाव लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून करण पवार हे उमेदवार असू शकतात। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून थेट जाऊया कृष्णातकडे। कृष्णात, जळगावच्या लोकसभा रणसंग्रामामध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसतायत। भाजपला जळगावमध्ये मोठा धक्का बसेल अशी चिन्ह दिसतात। काय काय नेमक्या या बातम्यात? अनुपमा, जळगाव लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना डावलून तिथून स्मिता वाघ यांना भाजपनं तिकीट दिल्यानंतर उन्मेष पाटील हे नाराज आहेत आणि ते आता उद्धव ठाकरे यांची अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। दुपारी कदाचित भेट घेऊन शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। आता सध्या संजय राऊत यांच्या भेटीसाठी ते भांडुप या ठिकाणी गेलेले होते, त्यानंतर त्या सामना ऑफिसला येऊन त्यांची भेट घेणार असल्याचं समजतं। त्यामुळं संजय राऊत यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर ते दुपारी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत। त्याचबरोबर त्यांच्यासोबत पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष पवार हे देखील आहेत आणि या करण पवार यांच्या नावाची चर्चा सध्या ठाकरे गटाकडून सुरू आहे की त्यांना जळगाव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळू शकते। त्यामुळे दुपारपर्यंत कदाचित सर्व चित्र स्पष्ट होईल। हे दोघेही ठाकरे गटात प्रवेश करतायत का, तिकीट नेमकं कुणाला दिलं जातं याच्या संदर्भातली नंतर समजू शकतो। ठीक, कृष्णात, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।